आता आपण चाललेलो आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये. सोलापूर जिल्हा आहे, त्या ठिकाणचा सांगोला तालुका आहे. त्या ठिकाणची इराचीवाडी कोळा हा परिसर आहे आणि या भागामध्ये दादासो शिवाजी मदने हे गृहस्थ राहत आहेत आणि हे जन्मापासून मूकबधीर आणि पायानं अपंग आहेत. यांच्या पत्नी, त्यांचं नाव आहे सावित्रीबाई, यासुद्धा एक पायानं अपंग आहेत आणि यांना एक कन्या आहे, त्यांचं नाव आहे ऋतुजा दादासो मदने. या कन्येचं वय साधारण 18 वर्षाच्या आसपासचं आहे. आता ही जी तरुणी आहे ती लग्नाच्या वयामध्ये आली होती आणि हिच्यासाठी तिचे मामा पांडुरंग दाजीराम सरगर आणि इतर नातेवाईक जे आहेत ते चांगलं स्थळ शोधत होते आणि 2.5 वर्षापूर्वी या ऋतुजाचा विवाह कोळा येथील एका तरुणाबरोबर ती झालेला होता आणि काही काळ यांचा संसार जो आहे तो अत्यंत सुखामध्ये चांगला चाललेला होता. पण नंतर पती आणि पत्नीमध्ये म्हणजे ऋतुजा आणि पती यांच्यामध्ये काही वाद झाला, भांडणं झाली आणि त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की शेवटी हे पती पत्नी कोर्टात गेले आणि त्यांनी कायदेशीर घटस्फोट घेतला आणि ते वेगळे झाले. त्याच्यानंतर ऋतुजा जी आहे ती माहेरी आली आणि आपल्या आईवडिलांच्या बरोबर ती राहायला लागली होती. आता यावेळेस तिनं तिचं जे अर्धवट राहिलेलं शिक्षण आहे, महाविद्यालयीन शिक्षण आहे, ते पूर्ण करायला सुरुवात केली होती आणि अशा पद्धतीनं तिनं तिच्या नव्या जीवनाला, नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. पण यावेळेस तिच्या जीवनाची दुसरी बाजूसुद्धा समोर येत होती. सचिन मारुती गडदे हा तरुण गौडवाडी तालुका सांगोला या भागामध्ये राहणारा होता. ऋतुजा आणि सचिन हे दोघं लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. यांच्यामध्ये अत्यंत गाढ मैत्री होती, एकमेकांवरती प्रेम होतं आणि यांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण सचिनची परिस्थिती जी आहे ती हलाखीची होती आणि इतर काही कारणं असतील पण त्या कारणांमुळे या दोघांचं लग्न होऊ शकलं नाही आणि ऋतुजाचं दुसरीकडे लग्न झालेलं होतं आणि सचिनचं प्रेम जे आहे ते प्रेम आता दुसरं कोणाचं तरी झालं होतं. पण हा एक नशिबाचा भाग आहे असं मानून दोघंही एकमेकांपासून दूर झाले आणि ऋतुजाच्या संसाराला सुरुवात झाली होती. पण नंतर पती आणि पत्नीमध्ये वाद वाढायला लागला आणि पुन्हा ऋतुजा आणि सचिन एकमेकांच्या संपर्कामध्ये आले होते. त्यानंतर ऋतुजाचा घटस्फोट झाला आणि सचिन आणि ऋतुजा यांच्या लग्नाचा मार्ग, यांच्या प्रेमाचा मार्ग मोकळा झाला आणि आता त्यानंतर हे दोघंही एकमेकांना भेटायला लागले. लग्न करण्यासाठी सचिन तिच्यावरती दबाव टाकत होता. आता सुरुवातीला ऋतुजा जी आहे ती सचिनबरोबर लग्न करायला तयार होती, परंतु घरचा काही विरोध किंवा इतर काही कारणं होती आणि साधारणपणे 1 महिन्यापूर्वी म्हणजे ही जी घटना घडली होती ती घटना घडण्याच्या अगोदर 1 महिना सचिन जो आहे तो ऋतुजाचे मामा पांडुरंग यांना भेटलेला होता आणि ऋतुजा हिचे एका मुलाबरोबर ते संबंध आहेत आणि ते दोघं पळून जाऊन लग्न करणार आहेत असं त्यानं त्यांना सांगितलं होतं आणि सचिननं त्या मुलाचे आणि ऋतुजा यांचे मोबाईलमधले फोटो आणि त्यांचं कॉल रेकॉर्डिंगसुद्धा दाखवलेलं होतं. आणि आता या ठिकाणी अजून एका व्यक्तीची एंट्री होते, तर त्या तिसऱ्या व्यक्तीवरती ऋतुजाचं प्रेम आहे. आता ही बाब म्हणजे अगोदर सचिन आणि ऋतुजा यांचं एकमेकांवरती प्रेम होतं पण दुर्दैवाने त्यांचं लग्न झालं नाही. ऋतुजाचं दुसरीकडे लग्न झालं आणि आता पुन्हा तिचं लग्न मोडलं आणि ती आता तिच्या आईवडिलांकडे राहते आणि आता पुन्हा सचिन आणि ह्या दोघांचं म्हणजे प्रेम सुरू होतं. आणि नंतर आता सचिनला असं समजलं की आता तिचं दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीवरती प्रेम आहे आणि ही बाब जेव्हा याला समजते त्यावेळेस तो गांगरून जातो, त्याला राग येतो. नव्या जीवनाचं, नव्या संसाराचं त्यानं जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आता धुळीला मिळालेलं आहे असं त्याला वाटतं. एका बाजूला प्रेयसीचा घटस्फोट होऊनसुद्धा ते लग्नाला तयार होत नाही आणि ती दुसऱ्याच तरुणावरती प्रेम करत होती. आता याबाबतच्या डिटेल्स सचिननं काढलेल्या होत्या किंवा त्याच्याकडे ही माहिती होती किंवा त्यानं ती मिळवलेली होती. पण या सगळ्यांमुळे सचिन जो आहे तो तिच्यावरती चिडून होता किंवा इतरही काही कारणं असू शकतात, पण तो अत्यंत दुखावलेला होता. आणि 16 सप्टेंबर 2023 वार होता शनिवार. या दिवशी संध्याकाळी साधारण 7च्या सुमारास ऋतुजाची आई जी आहेत सावित्रीबाई या नेहमीप्रमाणे दूध घालण्यासाठी डेअरीवरती गेलेल्या होत्या आणि त्यांना परत यायला उशीर होणार होता आणि वडील दादासो जे आहेत ते घरी होते आणि यावेळेस ऋतुजा ही घरी एकटीच असते हे सचिनला माहीत होतं आणि हीच संधी साधून सचिन हा ऋतुजाच्या घराकडे आलेला होता. त्यानं तिला आवाज दिला, घराच्या बाहेर बोलावून घेतलं आणि ती समोर येताच तिच्यावरती धारदार शस्त्रानं वार करायला सुरुवात केली. सपासपा तिच्यावरती वार केले. ऋतुजा हिच्या गळ्यावरती, डोक्यावरती आणि हातावरती वार झाले.
प्रचंड आरडाओरडा झाला, ती रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळली आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला आणि त्याच वेळेस सचिन जो आहे तो त्या ठिकाणावरून पसार झाला. आता ही जी बातमी आहे ती सगळीकडे पसरलेली आहे. सांगोला पोलिसांना सुद्धा कळवलं गेलेलं आहे आणि पोलीस घटनास्थळी पोहोचतात, पंचनामा वगैरे सुरू होतो आणि घटनेची फिर्याद जी आहे ती मयत ऋतुजा हिचे मामा पांडुरंग दाजीराम सरगर यांनी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे आणि सचिन विरोधामध्ये कलम 302चा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर सचिनचा आता शोध सुरू होतो, पण त्यानं पोबारा केलेला होता आणि अनेक दिवस पोलीस त्याला शोधत होते, पण त्याचा काही तपास लागत नव्हता. पण साधारण 15 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर तो एका मंदिरामध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतलं. तर अशा पद्धतीनं त्याला पकडण्यात आले आणि ही घटना जी माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि याचा अजूनही तपास चालला आहे. कदाचित नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो? आणि आजकाल अशी अवस्था झालेली की एखादा तरुण आहे, एखादी तरुणी आहे आणि कोणावर तरी त्यांचं प्रेम आहे आणि ते प्रेम त्यांना अपेक्षितपणे मिळत नाही आणि अनपेक्षित काही घटना घडतात. पण या गोष्टीचा यांना इतका राग येतो आणि ते हिंसाचाराचा मार्ग स्वीकारतात. पण अशा वेळेस या तरुणांनी की काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी, काही वर्षापूर्वी भेटलेल्या व्यक्तीसाठी हिंसाचार करण्यापेक्षा किंवा कुणाला तरी संपवणं, कुणाला तरी आयुष्यातनं उठवणं याच्यापेक्षा आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे, आपल्याला लहानाचं मोठं केलं आहे, आपले आईवडील आपल्यावरती अवलंबून आहेत, आपल्या डोळ्यातनं ते स्वप्न पाहत आहेत, त्यांनी आपल्यासाठी किती सहन केलेलं आहे, कष्ट घेतलेले आहेत, याची जर जाणीव ठेवली तर आणि आपल्या आईवडिलांना अभिमान वाटेल असं आपण वागलो तर मला वाटतं की असल्या घटना घडणार नाहीत, असल्या घटनांना आळा बसू शकतो आणि एक आदर्श तरुण, आदर्श तरुणी आपण घडवू शकतो. आणि मुलांनी किंवा मुलींनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आपण प्रत्येक वेळी सांगतो की रक्तपात करून किंवा हिंसाचार करून कोणताही प्रश्न सुटत नाही. उलट जे काय होतं ते केवळ आणि केवळ बर्बादी होते. हे पाठीमागच्या हजारो घटनांमधून आपण बघितलेलं आहे आणि हे भविष्यामध्ये घडू नये याच्यासाठी तरुण आणि तरुणींनी याचा विचार केला पाहिजे आणि अशा घटना घडणार नाहीत अशी आपण अपेक्षा बाळगूया. आणि तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते किंवा तुम्ही जर या भागातील असाल, तुम्हाला याबद्दलची काही वेगळी नवीन माहिती असेल तर आणखी मी माझ्या सांगण्यामध्ये काही गोष्टी राहिल्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.